पण तयार आहे. मी पण रेडी. आम्ही सगळेच तयार आहोत. नेत्रा, फक्त एक विनंती आहे. मला कळतंय मोठा धोका आहे, पण तरीही आम्ही या वेळेला काही झालं तरी स्वतःला रूम मध्ये कोंडून घेणार नाही. आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणार. बराबरचं काकू माझं. आता काय व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही लढणार. देवी आई आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे काहीच वाईट घडणार नाही. हे साधका, इथवर येऊन तू मिळवलेली ही अघोर कृष्ण विवरापरी अथांग विद्या तुझ्या भल्यासाठी आणि देवतांच्या तसेच त्यांच्या अनुयायांसाठी कृतक आणि तितकीच जहाल आहे. आपलं असं एकत्र येऊन लढणं ही विरोचकाच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती आहे. पण हे सगळं करताना खूप सावध राहायचं. सगळ्यात आधी विरोचकाकडे कोणती शक्ती आली आहे हे कळायला हवं. प्रतिबिंब विद्या नामक ही विद्या धारण करणे सोपे नाही. प्रतिबिंब विद्या, प्रतिबिंब. पण तू ही विद्या मिळवलीस म्हणजे देवतांचा नाश निश्चित. पण या तिमिराच्या गर्भातून अवतरलेली सप्तरथी आदित्य नारायण सूर्य अंबरात भ्रमण करत असताना उपयोगाची नाही. म्हणजे ही प्रतिबिंब विद्या दिवसा काम करणार नाही. जेव्हा आदित्य नारायण पृथ्वीस तिमिराच्या कृष्ण विवरात सोडून जातो तेव्हाच या विद्येचा अवलंब आणि संपूर्ण दिवसभरात तोही एकदाच. म्हणजे ही विद्या दिवसभरात नाही वापरता येणार. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत, म्हणजे फक्त रात्री वापरता येईल. शिवाय सूक्ष्म काळासाठीच. सूक्ष्म काळ थोड्या वेळासाठीच, म्हणजे फक्त रात्री थोड्या वेळासाठीच या प्रतिबिंब विद्येचा अवलंब उपयोग करता येईल. ही विद्या
गतविद्येपेक्षा असीम आणि अगाध आहे. तुझ्या अरींच्या समुदायातील दुबळा अरी सहज फशी पडेल अशी आहे. दुबळा अरी शत्रू, दुबळा शत्रूंमधला दुबळा शत्रू सहज फशी पडेल. ज्या कोणाचे प्रतिबिंबस